टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 10 दिवसापासून पावसाने पूर्णपणे दिंडी मारलेली आहे। शेतकरी चिंतित आहे, कारण की शेतकऱ्यांनी अनेक भागात पेरणी केली होती आणि या पेरणीमुळे गडचिरोली जिल्ह्यात सुरुवातीला चांगलाच मुसळधार पाऊस होता। पावसाचा फटका अनेक भागात बसला, त्यानंतर काही भागात शेतकऱ्यांना या पावसाचा फायदाही झाला आणि या सुरुवातीच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली, कापसाची, मिरचीची, भाताची पेरणी केली। परंतु 10 दिवसापासून म्हणजे जुलै महिन्याच्या 25 तारखेपासून पावसाने पूर्णपणे दिंडी मारल्यामुळे कापसाचे, भाताचे व मिरचीचे जे रोपटे आहेत ते पावसाची वाट बघत आहेत आणि शेतकरी चिंतित आहे, कारण की 10 दिवसापासून पाऊस नाही आणि ज्या भागात बोरवेलची व्यवस्था नाही अशा भागातही शेतकरी वाट बघत आहे। वातावरणात मोठा बदल जे आहे ते झालेला आहे आणि उन्हाळ्यासारखी ऊन जवळपास 8 दिवसापासून पडत आहे। जवळपास गडचिरोली जिल्ह्यात 32-33 डिग्री तापमान असल्यामुळे या पिकांवर परिणाम होत आहे आणि अजून एक 4-5 दिवस पाऊस न आल्यास दुबारा पेरणी करण्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात दिसत आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते सुरुवातीला मुसळधार पावसामुळे हतबल झाले होते। त्यानंतर आता पावसाने दिंडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, कारण की मोठ्या प्रमाणात हजारो हेक्टर जमिनीमध्ये पीक जे आहे ते शेतकऱ्यांनी लावलेलं आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात अशीच गंभीर परिस्थिती असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी या भागात पावसाची वाट बघत आहेत आणि वातावरण जे आहे ते उन्हासारखा तापत असल्यामुळे पेरणीवर एक मोठा परिणाम किंवा रोगराई निर्माण होत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।